नमस्कार मंडळी मी बबनराव पाटील. मंडळी, आठवणी ह्या हत्तींच्या पावलासारख्या असतात. म्हणजे आपल्या मनाच्या पटलावर त्या हत्तीचं पाऊल किंवा त्या आठवणी आपल्याला सतत आठवणी येत असतात. याचं कारण असं की आत्ता मी हा कार्यक्रम शूट करण्यापूर्वी मी नितीन दादाबरोबर एक असला कॅज्युअली गप्पा मारत होता आणि नितीन दादाने एक नकळत मला एक सुंदर त्याची एक कविता त्यांनी मला ऐकवली. ती आठवणीची होती. ती काय कविता आहे तर नितीन दादाच तुम्हाला तो ऐकवणार आहे. मंडळी, फ्लाइंग मुवमेंट नितीन तेंडुलकर ह्या उडता उडत्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही दोघांचं सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आता ती आठवणीची कविता काय दादा, ती जी मला ऐकवली ती तू आता ऐकव. की अप्रतिम कविता, की काय बाबा. स्वागत सर्वांना. नमस्कार. चला कविता वाचूया. आता जरा थोडी कवितांचे दिवस, पावसाचे दिवस आहे. आपोआपच कविताच्या धारांमध्ये आपण जरा भिजूया. बरोबर. असं होतं की आत्ताच असं नाही, पण आमच्या वेळेस सुद्धा, म्हणजे आमच्या तरुणपणी सुद्धा जीवन धावपळीचंच होतं. हो, आता जास्ती धावपळीचं झालंय. हो हो. तेव्हा त्याहून धावपळीचं होतं. त्यावेळेस पण तितकंच धावपळीचं होतं. आणि इतकं धावपळीचं की कधी कधी आपल्या प्रियेचा चेहरा आठवायला सुद्धा वेळ मिळायचा नाही. याची कविता आहे ही. नाही, कारण की त्यावेळी मोबाईल नव्हतं ना. मोबाईल नव्हता. त्यामुळे सेल्फी बघू किंवा याच्यावर बघू आपण डिस्प्ले वगैरे असं शक्य नव्हतं. पण चेहरा आठवायला सुद्धा वेळ किंवा दिवसाच्या कोणत्या कप्प्यात तिला ठेवावं हेच कळेल असं व्हायचं. म्हणून तिलाच उद्देशून मी एक कविता लिहिली आहे. त्या कवितेचं नाव आहे प्रिये. प्रिये. आता मी चष्मा घालतोय, त्यावेळेस नव्हता मला. प्रिये, दिवसाच्या कोणत्या कप्प्यात तुला ठेवू आठवू, दिवसाच्या कोणत्या कप्प्यात तुला ठेवू आठवू. दिवसा फुलपाखरे भिरभिरत नाहीत कधी या शहरात. अच्छा. दिवसा फुलपाखरे भिरभिरत नाहीत कधी या शहरात. नुसते माणसांचे अथांग प्रवाह, धडपडणारे चिकट कामांतून, किचकट रस्त्यांतून, आचरट वस्त्यांतून तोंड दाबून चिवट होत जातात शब्दांच्या खोल वल्गना. सगळेच शिस्तबद्ध इथे सिग्नल सारखे, सगळेच शिस्तबद्ध इथे सिग्नल सारखी. घामाच्या पावसात निथळून चिखल होतात शास्त्रशुद्ध निर्मळ गाणी. थिजून पडतात पेट्रोलची इंद्रधनुष्ये. क्या बात आहे. रस्त्यावरती अवतीभोवती थिजून पडतात पेट्रोलची इंद्रधनुष्ये रस्त्यावरती अवतीभोवती. डोळ्यांना हा रोजचा सराव कलाविष्काराचा. गळा भरून प्राण घुसमटतो, गळा भरून प्राण घुसमटतो या हलकल्लोळ गर्दीतून. अर्थात सवय होते इथेही जिवंत राहण्याची, सवय होते इथेही जिवंत राहण्याची. लोकलच्या हवाबंद डब्यातही सवय होते इथे जिवंत राहण्याची. लोकलच्या हवाबंद डब्यातही कुठेच नाही राहिलाय आडोसा शिल्लक प्रिये. आईच्या गर्भाशया इतका शांत सखोल, कुठेच नाही राहिलाय आडोसा शिल्लक प्रिये. आईच्या गर्भाशया इतका शांत सखोल. रात्री डोळे चक्क विझवून टाकावे लागतात. क्या बात आहे, क्या बात आहे. सिगरेटच्या थोटकासारखी. रात्री डोळे चक्क विझवून टाकावे लागतात सिगरेटच्या थोटकासारखे, बोटांखाली चिरडून. शिवाय मला स्वप्न पडतच नाहीत कधीच. दिवसाच्या कोणत्या कप्प्यात तुला ठेवू प्रिये आठवू सांग. दादांनी कविता ऐकवली पण मी सुस्कुरा ठेवला. काय दादांची अवस्था त्या तरुण काळामध्ये असेल हे त्यालाच माहिती आहे. अप्रतिम कविता दादांनी. दादा, थोडक्यात ही एवढी असं दर्दभरी का सुचली, काय म्हणजे थोडंसं जरा एक्सप्लेन करा ना. काय म्हणजे काय म्हणजे त्यावेळेस, म्हणजे त्यावेळी तुमचं तरुणपणातली मागे नाही का मी पावसाळा कविता वाचली, त्याच वयातली साधारणतः ही कविता होती. त्यामुळे अर्थातच आपण त्या प्रेमळ जरा होतो त्यावेळेस, जास्त त्या वयामध्ये प्रेमळ होतो आपण. आता त्यावेळेसच मला सुचलेली ही कविता. परंतु शेवटी
प्रेम वगैरे सगळं खरं आहे, हा. पण पोट पण जास्ती खरं असते की नाही. हो बरोबर. पैसा लागतो शेवटी. सगळी सोंग करता येतात, पैसे सोंग पैसा सोंग करता येत नाही. म्हणजे आपल्याला लोकलनी जा ये चालू असतेच, आपली हा. धावपळ चालू असते रस्त्यातनं वस्त्यातून. ह्या सगळ्याच्या बॅकग्राऊंडला ती प्रिया आठवत असते. हा. पण शेवटी असा इतकी धावपळ होती की शेवटी तिलाच विचारायचं वाटतं की या सर्व राम रगाड्यात तुला कुठे ठेवू मी, हम्म. कुठे आठवू. हम्म. की रात्री अगदी डोळे सुद्धा सिगरेटच्या थोटकांसाठी चिरडून बंद करायला लागतात. हम्म. आणि स्वप्न पडतच नाहीत कधीच, हम्म. कारण स्वप्न पडायला स्कोपच नाहीये. स्कोपच कारण नाही. जरा डोकं टेकलं की झोप लागते आणि झोप लागते. सकाळी उठून कामाला चालू. कामाला लागतं. त्यामुळे शेवटी त्या प्रियेलाच विचारायचं वाटतं हम्म. की तुला मी कुठे ठेवू, हम्म. कुठे आठवू, तूच सांग मला. तू सांग. काय बात. अशी एक कविता, एक खूप अप्रतिम दादांनी कविता ऐकवली. अशा नवीन नवीन आणि अप्रतिम कविता ऐकण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आम्ही खूप चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्यापुढून घेऊन येणार आहोत. तृतीयता आम्हा दोघांना अनुज्ञा असावी. धन्यवाद.